अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, आपल्या अल्पनिता शोचे 30 पार्ट्स कंप्लीट झालेले आहेत. ज्यांचे कोणाचे मधले पार्ट्स मिस झाले असतील तर त्यांनी नक्की आपल्या अल्पनिता शो आणि पार्ट नंबर टाकून ते पार्ट ओपन करावेत आणि इंग्लिशमधून बोलायला अगदी सोप्या पद्धतीने शिकावे. यापुढेही मी असेच पार्ट नंबर टाकत जाईन, म्हणजे जे आपले व्हिडिओ आवर्जून आणि रोज आणि नेहमी बघतात त्यांच्यातसुद्धा ही कंटिन्युइटी राहील. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा पार्ट नंबर 31. आज आपण सायलेंट वर्ड्स शिकणार आहोत, म्हणजे मूक शब्द. मराठी भाषेची एक विशेषता आहे की आपण जे लिहितो तेच वाचतो किंवा आपण जे वाचतो तेच लिहितो. पण इंग्रजी भाषेमध्ये काही शब्दांचे काही अक्षर मूक असतात, म्हणजे सायलेंट असतात. मूक अक्षरे म्हणजे ही अक्षरे शब्दाच्या स्पेलिंगचा भाग असतात, पण जेव्हा आपण शब्द उच्चारतो तेव्हा ही अक्षरे वेगळा आवाज काढत नाहीत. इंग्रजीमध्ये अशी अनेक सायलेंट वर्ड्स आहेत जी विविध कारणांसाठी अस्तित्वात आहेत. इंग्रजीतील मूक अक्षरे अशी अक्षरे आहेत जी लिहिली जातात परंतु शब्दात उच्चारली जात नाहीत. तर चला सुरू करूयात. इथे आपण 4 कॉलम घेतले आहेत. पहिल्या कॉलममध्ये वर्ड आहे, दुसऱ्या कॉलममध्ये त्याचा उच्चार आहे, तिसऱ्या कॉलममध्ये मीनिंग आहे आणि चौथ्या कॉलममध्ये सायलेंट वर्ड आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळेल आणि सोपेही जाईल. कोणते सायलेंट लेटर आहे ते तुम्हाला कळेल. चला तर पहिला शब्द आहे COMB. याचा उच्चार आहे कोंब. कधीही कोंब बोलत नाही, तर COMB कोंब. आणि अर्थ आहे कंगवा आणि इथे सायलेंट लेटर आहे B. ठीक आहे. तर COMB कोंब, कंगवा, B. ठीक आहे. दुसरा वर्ड बघूया. THUMB थंब, म्हणजे अंगठा आणि सायलेंट लेटर आहे B. नेक्स्ट बघूयात. AUTUMN ऑटम, म्हणजे शरद ऋतू आणि सायलेंट लेटर आहे N. तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर बोलत जा हं. नेक्स्ट आहे COLUMN कॉलम, म्हणजे स्तंभ आणि सायलेंट लेटर आहे N. पुढचं BALM बाम, म्हणजे आपलं डोकं वगैरे दुखतं कधी सर्दी झाली तर त्याला म्हणतात मलम. तर ठीक आहे. आणि इथे सायलेंट लेटर आहे L. पुढचं अक्षर बघूयात. HALF म्हणजे हाफ. आपण हाल्फ नाही बोलत, HALF हाफ म्हणजे अर्धा. सायलेंट लेटर बरोबर L. नेक्स्ट आहे KNOW नो. क्नो नाही बोलत, नो म्हणजे माहीत आहे आणि इथे सायलेंट लेटर K. नेक्स्ट KNOCK नॉक, म्हणजे आपण दरवाजा असा खटखटवतो किंवा ठोकतो ना, काही पण असं, तर खटखटवणे. तर सायलेंट लेटर आहे K. पुढचं बघूयात. DESIGN डिझाईन, म्हणजे रचना आणि सायलेंट लेटर G. नेक्स्ट SIGN साइन, म्हणजेच काय, चिन्ह आणि सायलेंट लेटर G. ठीक आहे. चिन्ह किंवा संकेतसुद्धा होऊ शकतो. हां. पुढचं बघूयात. SCENT सेंट. सेंट म्हणजे काय, अत्तर. ठीक आहे. सायलेंट लेटर C. SCENE सीन, म्हणजे दृश्य किंवा देखावा आणि सायलेंट लेटर C. आहेत की नाही. वर्डमध्ये स्पेलिंगमध्ये अक्षर तर आहे पण त्याचा उच्चार नाही, म्हणजेच ते झाले सायलेंट लेटर. पुढचं बघूया. HOUR
आर किंवा आवर. ओके, तर त्याचा अर्थ आहे तास. म्हणजेच सायलेंट लेटर ह्याच्यात कोणता आला? एच. पुढचं बघूयात. HONOUR, ऑनर म्हणजे सन्मान. सायलेंट लेटर एच. पुढचं बघूयात. GUARD, गार्ड म्हणजे चौकीदार आणि इथे सायलेंट लेटर यू. पुढचं बघूयात. GUEST, गेस्ट म्हणजे पाहुणे. ठीक आहे, किंवा अतिथी आले, पाहुणे आले आणि इथे सायलेंट लेटर आहे यू. पुढचं बघूयात. SWORD, सोर्ड. स्वोर्ड कधीही बोलत नाहीत. काय म्हणतात? सोर्ड म्हणजे तलवार आणि सायलेंट लेटर डब्ल्यू. पुढचं बघूयात. ANSWER, आन्सर म्हणजे उत्तर आणि इथे सायलेंट लेटर आहे डब्ल्यू. नेक्स्ट बघूयात. EDGE, एज म्हणजे काय? धार किंवा किनारा. ओके, आणि इथे सायलेंट लेटर आला डी. नेक्स्ट बघूयात. BRIDGE, ब्रिज. ब्रिडज नाही बोलत आपण, डी असला तरी. ब्रिज. ठीक आहे, ब्रिज. तर याचा अर्थ काय झाला? पूल आणि इथे सायलेंट लेटर आहे डी. तर मित्रांनो, आज आपण असे हे सायलेंट वर्ड म्हणजेच मूक शब्द किंवा अनुच्चारित शब्द स्पेलिंग्समध्ये असणारे शिकलो. तुम्हीसुद्धा यांच्या नीट व्यवस्थित उच्चारांसकट प्रॅक्टिस करा आणि अल्पनिता शोला लाईक करा, शेअर करा आपले व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या पार्ट नंबर 32 मध्ये. धन्यवाद.